मिरजेत ईदे मिलाद 9 सप्टेंबरला साजरी होणार. मुस्लिम समाजाच्या निर्णयाचं डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांच्याकडून कौतुक. मिरज शहरात यंदा गणेश विसर्जन आणि ईदे मिलाद हा सण एकाच काळात आल्यानं प्रशासनासमोर आव्हान निर्माण झालं होतं. 5 सप्टेंबर रोजी ईदे मिलाद आणि 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन मिरवणुका असल्यानं दोन्ही उत्सव एकत्र येणार होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच दोन्ही सण उत्साहात आणि शांततेत साजरे व्हावेत यासाठी आज मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीनं पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान 8 सप्टेंबरला ईदे मिलादची मिरवणूक काढण्याचा विचार झाला. मात्र मार्गावर गणेश मंडळाची स्टेजस असल्यानं त्यासाठी पोलीस प्रशासनाला थोडा वेळ आवश्यक होता. अखेर परस्पर चर्चेतून 9 सप्टेंबर रोजी ईदे मिलाद प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम समाजाने जुलूस कमिटीनं दाखवलेल्या सहकार्याच्या भूमिकेचं उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी स्वागत केले. समाजाच्या निर्णयामुळे धार्मिक सौहार्दाचं उत्तम उदाहरण निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केले. यावेळी 9 सप्टेंबर रोजी ईदे मिलाद मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे करण्याचं आवाहनही करण्यात आले. नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग. आमच्याकडे यावर्षी गणेशोत्सव 2025 सोबतच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव विशेषतः विसर्जनाचा दिवस 10वा दिवस आणि मोहम्मद पैगंबर जयंती हे एकाच दिवशी सण साजरे करण्यासाठी दोन्ही समाज आनंदी आणि उत्साही आहेत. यामध्ये मुस्लिम समाजाचं विशेष अभिनंदन आणि कौतुक आहे की त्यांनी मागच्या वर्षी जसं सहकार्य प्रशासनाला आणि जातीय सलोखा ठेवण्यासाठी केलं होतं त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, जुलूस कमिटी या सर्वांनी निर्णय असा घेतलेला आहे की 5 तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक जुलूस न काढता तो पुढे काढण्यात येईल आणि सर्वानुमते त्यांनी 9 तारीख मंगळवार अशी ठरवलेली आहे. त्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांचं विशेष अभिनंदन. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा पैगंबर जयंती मिरज शहर जुलूस कमिटी तर्फे जोरात साजरी करण्यात येणार आहे. पैगंबर जयंती 5 तारखेला असल्यामुळं त्याच दिवशी गणपतीचा 10वा दिवस आहे. यामुळं पैगंबर जयंती मिरवणूक काढण्यामध्ये काही अडचणी येत होत्या. म्हणून पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये 4 ते 5 वेळा बैठक झाली. तसेच स्वतंत्र मुस्लिम समाजाने सुद्धा 4-5 बैठका घेतल्या. यानंतर आम्ही 5 तारखेलाच मिरवणूक काढणार असा अर्ज मिरज शहर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर या ठिकाणी PI रासकर साहेब, DSP गिल्डा साहेब यांनी आम्हाला त्या दिवशी काही अडचणी येणार ते समजून सांगितल्यानंतर या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि सर्व मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरलेलं आहे की येणारा गणपती आणि पैगंबरी जयंती हे दोन्ही सण आनंदात आणि शांततेत साजरे झालं पाहिजे. याच्यासाठी एक मार्ग काढायचा म्हणून आम्ही 8 तारखेला सोमवारी मिरवणूक काढणार अशी या ठिकाणी मागणी केली होती. मात्र त्या दिवशी सुद्धा अडचण येणार असून सर्व रस्त्यावरचे मार्गावरचे जे गणपतीचे मंडळ असतील ते सर्व मोकळे करून झेंडे काढून घ्यायची जबाबदारी पोलीस प्रशासन घेतल्यानंतर आम्हाला पुन्हा विनंती करण्यात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलेल्यानुसार मंगळवार दिनांक 9 रोजी सकाळी 9 वाजता 12 इमाम दर्ग्यापासून जुलूसची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी या माध्यमातून आवाहन करतो की या वर्षीची पैगंबर जयंतीची मिरवणूक मंगळवार दिनांक 9 रोजी निघणार आहे. तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो.